नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची अवघड कसरत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पार पाडली. खरं तर अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काही ठोस निर्णय होतो का? केंद्रीय अर्थमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या भेटीनंतर आज मुनगंटीवार कर्जमाफीचं काही सुतोवाच करतात का, याकडे साऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र 4,511 कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प सादर करताना सिंचन, शेततळी, विहिरी, शेतमालाचं वितरण यासाठी भरीव तरतूद केली. ज्याचा खर्च योग्य ठिकाणी होतो का? सगळा पैसा योजनेवरच खर्च होणार का? हा प्रश्न आहे. 3 वर्षाच्या दुष्काळानंतर यावर्षी उत्तम पावसामुळे पीक भरभरून आलं, पण तूर, सोयाबीन, कांदा, टोमॅटो कुठल्याच पिकाला म्हणावा तसा भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या गर्तेत गेला. त्यामुळे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याची गरज सत्ताधारी शिवसेना आणि विरोधकांना वाटू लागली. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या अर्थसंकल्पाने दिली आहेत का, हा प्रश्न आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार अनिल बोंडे, माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, शेतकऱ्यांचे नेते सरोजताई काशीकर आहेत आपल्यासोबत, बिझनेस स्टँडर्डचे असोसिएट एडिटर संजय जोग आहेत आणि कृषी अर्थ अभ्यासक राजेंद्र जाधव आहेत आपल्यासोबत. सुरुवातीला सरोजताईंकडे. सरोजताई, आजच्या अर्थसंकल्पानं प्रश्नांची उत्तरं मिळाली, सातबारा कोरा होणार आहे? नाही, आजचा अर्थसंकल्प म्हणजे माननीय अर्थमंत्री मुनगंटीवार साहेब यांचा मायाजाल आहे. मायाजाल. आणि या मायाजालमध्ये त्यांनी संपूर्ण शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला तुम्ही सलगपणे बोलत आहे गुंडाळून ठेवलेलं आहे. सिंचन मागेल त्याला शेततळे, जलसंपदा, जलयुक्त शिवार, दुष्काळ मुक्त, व्याजदर, एक ना अनेक कलमा घालून करोडो रुपयाचं बजेट शेतीवर असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की दरडोई उत्पन्न शेतकऱ्यांचे याच्यामुळे वाढेल आणि शेतकरी कर्जमुक्त होईल. मला मुनगंटीवार साहेबांना विचारायचं आहे की मागच्या अनेक राजकीय पक्षांनी असेच सिंचनावर करोडो रुपये घोटाळे केले, शेतकऱ्यांपर्यंत आजही पाणी पोहोचलं नाही. यांच्या घोटाळ्याचं काय होणार? हे काय करणार? जलसंपदा, याच्यातूनही शेतकऱ्यांपर्यंत अजून काही गेलेलं नाही. व्याजदराचं जर म्हणाल तर माननीय पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना फक्त 2 महिन्याचं व्याज माफ करून त्याच्या तोंडात चपराक मारलेली आहे असं मला वाटते. आणि याही अर्थसंकल्पातून शेतकरी आम्ही कर्जातून मुक्त करू अशी जी ग्वाही दिलेली आहे, तर यांचं शेतकऱ्याला कर्जातनं मुक्त करण्याचं कोणतं धोरण आहे, कोणतं काम आहे, कोणते कारनामे आहे, हे काहीच या अर्थसंकल्पातून आम्हाला स्पष्ट होत नाही. ज्या शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले कायदे, जीवन आवश्यक वस्तूचा कायदा, ते त्याच पद्धतीने चालू ठेवणार आहे. कारण सर्वसामान्य लोकांना स्वस्त धान्य मिळावं. पण शेतीतलं उत्पन्न वाढणार कसं? हे उत्पादन वाढवणार का उत्पन्न वाढवणार? नक्कीच. उत्पादन याही वर्षी वाढलं, पण तरीही शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलेलं नाही. उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या वाढलेली आहे. नक्कीच ताई, या सगळ्या विषयांकडे मी येतो, पण सुरुवातीला मी अनिल बोंडेंकडून याचं उत्तर घेतो. ताईंनी अतिशय मूलभूत प्रश्न जो विचारलाय की तुम्ही शेतकऱ्यांच्या सातबारा कोरडा करण्याच्या दृष्टिकोनातून काहीच तर केलेलं नाही अर्थसंकल्पामध्ये. हा अर्थसंकल्प जर आपण काळजीपूर्वक वाचला, लक्षात घेतला, तर आपल्याला दिसेल की स्वामीनाथन आयोगाने जे म्हटलं होतं की इन्क्रीज द इन्व्हेस्टमेंट इन द इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ द ऍग्रीकल्चर. आणि शेतकऱ्याला काय पाहिजे हो? कोरडवाहू शेतकऱ्याच्या आज आत्महत्या होतात. कोरडवाहू शेतकऱ्याला जर सिंचनावर आपण आणू शकलो, 70,000 कोटी रुपये खर्च करून 0.1% जी सिंचन वाढ झालेली नव्हती, ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता 8,500 कोटी रुपयाची तरतूद, त्याशिवाय जमिनीतला ओलावा कायम ठेवण्याकरता जलयुक्त शिवार आणि NIFT कडून जे बाकीचे प्रकल्प पूर्ण करणार आहे त्यासाठी नाबार्डचं कर्ज, त्याशिवाय पंतप्रधान सिंचन योजनेमधलं म्हणजे जे शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, 2 गोष्टी महत्वाच्या असतात, पाणी आणि वीज. विजेचं पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि कृषी पंपाचा अनुशेष दूर करण्याचं काम सगळ्यात महत्वाचं या अर्थसंकल्पात दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की या सगळ्या योजना कर्जमाफीच्या संदर्भात कोणी जर वाचला असेल हा अर्थसंकल्प, तर त्यामध्ये थकीत कर्जदार
म्हणजे पुढचं भविष्य या अर्थसंकल्पात आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना करताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ होईल अशी योजना शासन घोषित करणार. कधी? पहा, या योग्य वेळ कधी? योग्य वेळ कुठली? एकच सर्वात महत्वाची गोष्ट बोंडे साहेब, आपण योग्य वेळ लक्षात कुठली? घेतली पाहिजे अभिजित, की 2007-2008 साली कर्जमाफी झाल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यावर तीच परिस्थिती आली आणि म्हणून शेतकऱ्याला सक्षम बनवण्यासाठी आपण या 3-4 वर्षामध्ये पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गुंतवणूक करू शकतो का? ठीक आहे. आणि तुम्ही तो शेतकऱ्याला मुद्दा तुम्ही बँकिंग सांगितला, पण मी तुम्हाला प्रणालीमध्ये विचारला, आणण्याचं मी तुम्हाला खूप पॉइंटेड प्रश्न विचारला, ती योग्य वेळ कधी? योग्य वेळ शेतकऱ्याला एका बाजूने सक्षम बनवता आलं पाहिजे आणि सक्षम बनता बनता त्याला कर्जमाफी सुद्धा दिली पाहिजे. ती प्रोसेस आणि त्यामध्ये जो नियमित कर्ज भरणारा शेतकरी आहे तो शेतकरी आणि जे थकीत शेतकरी आहे 37 लाख थकीत शेतकरी आहे त्यांचं 31,000चं आहे त्यांची कर्जमाफी, ह्या दोन्ही गोष्टी योग्य वेळी निश्चित होतील. शेतकऱ्यांना मुक्ती हवी आहे. कर्जमुक्तीचाच अर्थ हा आहे की कर्जमाफी आणि शेतकऱ्याला शाश्वत शेती जर आपण करून देऊ तर पुन्हा जेव्हा शेतकरी कर्ज घेईल तेव्हा कर्ज फेडण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. सरोजताई अभिजित, मला विचारायचं आहे त्यांना की दरवेळी प्रत्येक राजकीय पक्ष शेतकऱ्यांना कर्ज माफी माफी गुन्हेगाराला करतात. या देशाचा पोशिंदा शेतकरी हा गुन्हेगार नाही, त्याला कर्ज मुक्ती पाहिजे आणि तीही त्याच्या हक्काची पाहिजे. गेल्या 65-70 वर्षात शेती विरोधी कायदे करून शेती विरोधी बाजार तयार करून शेतकऱ्यांना लुटलं, पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं, हे शेतकरी संघटनेचं ब्रीदवाक्य आहे. आणि म्हणून शेतकरी तुम्हाला कर्ज देणं लागतच नाही. जर बँक आम्हाला कर्ज देत होती आणि शेती व्यवसाय घाट्याचा आहे हे या शासनाला माहिती होतं, मग हा व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी अनेक वर्ष रखडलेले सिंचन प्रकल्प कोणत्या वर्षी पूर्ण होणार? कब बाबा भरेंगे और कब बैल बटेंगे हे मला बोंडे साहेबांना आणि मुनगंटीवार साहेबांना विचारायचं आहे. ठीक आहे, की ठीक आहे तुमचे सरोज, प्रकल्प होतील केव्हा? ठीक आहे, आम्हाला पाणी मिळेल केव्हा? कोरडवाहू शेतकऱ्यांची शेतं भिजतील ठीक आहे सरोजताई, विचारूया आपण त्यांना. बोंडे साहेब, मुद्दा असा आहे की तुम्ही काही टाइम बाउंड ठेवलाय का त्याला? एक तर तुम्ही तुरीला भाव मिळत नाहीये, शेतकऱ्याचं तूर विकलीच जात नाहीये, खरेदी केंद्रावर खरेदी होत नाहीये, सोयाबीनला हमी भाव मिळत नाहीये, तिकडे ज्वारीची अवस्था त्याच पद्धतीने चालली, टोमॅटोला भाव नाहीये, म्हणजे शेतमालाला भाव नाहीये, उत्पन्न होतंय आणि तुम्ही म्हणता की 5 वर्षात दुप्पट करू. शेतकऱ्याच्या खिशात पैसे नाही तर त्याचं उत्पन्न दुप्पट कसं होणार? ताईचं म्हणणं अतिशय योग्य आहे की 60-65 वर्षामध्ये जे शेतकऱ्याच्या बाबतीचे धोरण चुकलेले आहे त्याचा परिपाक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 70,000 अगोदरच्या सरकारने, तुमचं सरकार होतं 1995 त्याला धोरण 70,000 कोटी रुपये खर्च करून सुद्धा 0.1% सिंचन वाढलं नाही. आणि आता कसं की सगळ्या प्रकल्पाची थोडी थोडी सुरुवात करायची आणि कुठेही सिंचन क्षेत्र वाढवायचं नाही. पण आता पॉइंटेड प्रकल्प, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमध्ये 26 प्रकल्प, त्यासोबतच जे प्रकल्प 85% वर पूर्ण झालेले आहे त्यामध्ये पाणी साठवण क्षमता निर्माण झाली पाहिजे. ज्यांच्यामध्ये पाणी साठवण क्षमता आहे त्याच्यामध्ये वितरिका निर्माण झाल्या पाहिजे. त्यासाठी पॉइंटेड प्रोग्राम सुरू आहे आणि म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये 3 प्रकल्प पूर्ण झाले. पाईपलाईन सिंचन सुरू झालं. ठीक आहे. आणि म्हणून पण तुमचा बोंडे साहेब, तुमचा सत्ताधाऱ्याचा आणि शेतकऱ्याला सक्षम करणं. ठीक आहे, सक्षम करणं तुम्ही वारंवार म्हणता आहात, मुद्दा बरोबर आहे. मात्र तुमच्या सत्ताधाऱ्यांच्या आणि विरोधकांच्या खेळामध्ये भरडला जातो तो शेतकरी, कारण तुमचं सरकार आलं की आता तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय. जयंत पाटील साहेब, असं आहे की राज्य सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी काय दिलं मागच्या बजेटमध्ये तर नुसत्या घोषणाच होत्या, त्यातलं काहीच डिलिव्हर झालं नाही. यावर्षी तर शेतकऱ्यांना पूर्णपणे सरकार विसरलेलं दिसतंय. जलसंपदामध्ये एक मोठी घोषणा आहे की 17-18 मध्ये जलसंपदा विभागास 8,233 कोटी एवढी भरीव तरतूद करण्यात आली. दिसायला फार चांगलं दिसतं, पण खाली वाचल्यावर लक्षात येतं की 17-18 मध्ये केंद्र सरकारच्या योजनेमधून 2,812 कोटी रुपये आपल्याला मिळणार.
बर. म्हणजे राज्य सरकारच्या तिजोरीतून 5,421 कोटी रुपयाची तरतूद केली. हा. त्यातला बॅकलॉग रिमूव्हलला किती हा प्रश्न अनुत्तरित आहे. माझ्याकडं राज्यपालांचे निर्देश आहेत आणि त्या राज्यपालांच्या निर्देशाप्रमाणे जोडपत्र 2 मध्ये अमरावती विभागातला बॅकलॉग जो आहे हे आम्ही आमच्या काळामध्ये 46,000 हेक्टर 46,700 हेक्टर 27,000 हेक्टर असे रिमूव्हल बॅकलॉगचे करत गेलेलो आहे. पण या युती सरकारचं सरकार आल्यानंतर जून 14 नंतर 3,564 हेक्टर आणि जून 15 पर्यंत 9,436 हेक्टर एवढाच बॅकलॉगचं रिमूव्हल आहे. आणि हे राज्यपाल म्हणतात, मी म्हणत नाही. नक्कीच. म्हणजे एकंदरच महाराष्ट्रातल्या जलसिंचन योजनांच्या बाबतीत ह्या सरकारचं दुर्लक्ष आहे. पैसे नाहीत म्हणून केंद्र सरकारकडे जाऊन यांनी पैसे मिळवण्यासाठी आता काहीतरी प्रधानमंत्री कृषी सिंचाई प्रकल्प आणलेला आहे आणि याच्यातनं 26 प्रकल्प पूर्ण करणार असं सांगतायत. बहुतेक सगळ्या बजेटमध्ये आणि शेवटी विशेषतः उत्तरार्धामध्ये बरंचसं सगळं म्हणजे आता 5 विमानतळांची नावं आणि तरतूद 50 कोटी रुपयाची. आता अशा सगळ्या घोषणा ज्या आहेत त्या घोषणाबाजीचं बजेट यावर्षी मांडलेलं ठीक आहे. आहे. पण मागच्या वर्षीची आकडेवारी जर बघितली चालू बजेटची हा. तर मध्ये एक बातमी प्रकाशित झालेली 45% खर्च झाला. फार तर 52-55% खर्च झाला असेल. पैसे बजेटमध्ये घोषणा केल्यानंतर खर्च करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. नक्कीच. पैसेच खर्च केले नाही तरी देखील या वर्षी 4,611 कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प यांना मांडावा लागला. आणि माझ्याकडे एक ग्रीन बुक आहे, ज्या ग्रीन बुकमध्ये पान 7 आणि पान 11 जर तुम्ही बघितलं तर ग्रहित जी धरलेली आहेत आमचं उत्पन्न किती राहील ती ग्रहित ही मागच्या वर्षी अपयशी ठरलेली आहेत आणि पुन्हा तीच गृहीत यावर्षी देखील धरलेली आहेत. नक्कीच. ज्यावेळी नोटबंदीमुळं श्रुंक झाली आहे, इकॉनॉमी कमी झालेली आहे, उत्पन्न राज्याचं कमी होणार आहे, जीएसटी येण्याची शक्यता आहे, त्यातनं काही फटका बसेल म्हणून तर राज्य सरकारने केंद्राला नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. हे सगळं जर गणित बघितलं तर यावर्षीचा जो अर्थसंकल्प आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला तर पानं पुसायचं काम यांनी केलंच. पण एकंदरच मांडलेला अर्थसंकल्प जसा यावर्षीचा पूर्ण व्यवस्थित झाला नाही तसाच उद्याचा 1 एप्रिल नंतरचा ठीक आहे. बोंडे साहेब मुद्दा असा की तुम्ही घोषणा प्रचंड करता आणि खर्च काहीच करत नाही, म्हणजे नुसतेच कोटी ना कोटीचे आकडे. आकड्यांमध्ये सगळं प्रगत वाटतं, त्याच्याबद्दल काहीच डाऊट नाही. म्हणजे जसं इंग्लिशमध्ये देश प्रगत वाटतो तसं येते. योग्य नियोजनानुसार खरोखर काम सुरू आहे. आजही आपल्याला माहित आहे की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघामधले प्रत्येक तालुक्यामधले 10-10 किलोमीटरचे रस्ते पूर्ण होतात. हायब्रिड एन्युटीमध्ये साधारणतः 10,000 किलोमीटरचे रस्ते राज्य सरकार. नाही, प्रश्न असा होता की तुम्ही सिंचनासाठी जेवढे पैसे तुम्ही दिलेले आहेत त्याला तुम्ही खर्च करता का ते पैसे? हो, महत्वाची गोष्ट म्हणजे जयंतरावांनाही माहित आहे की विदर्भ सिंचन महामंडळाकडे 3,200 कोटी रुपये 4 वर्षापर्यंत पडून होते. परंतु ते विदर्भ सिंचन महामंडळाचे 2014 पर्यंत पैसे खर्च होत नव्हते. तपासून पाहावं जयंतरावांनी. आणि 2014 नंतर जिगावचा प्रकल्प असो, गोसीखुर्द असो किंवा इतर प्रकल्प असो, तिथल्या भूसंपादनासाठी पहिल्यांदा 2,800 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आणि म्हणजे भूसंपादन आणि झुडपी जंगलामुळे जो प्रॉब्लेम होता तो दूर झाल्यामुळे प्रकल्पाला चालना मिळाली. तुम्ही हा दावा करता आहात खरं. माझ्यासोबत संजय जोग आहे. संजय जोगजी, मी अतिशय पॉइंटेड प्रश्न विचारतो की आता 60 वर्षानंतर पण अजून आपलं तिथंच आपलं घोडं तिथंच अडलं की आमचं पाणीच अजून बांधापर्यंत पोहोचायचं 60 वर्षानंतर, तरी निरंतर प्रक्रिया असं म्हटलं तरी पण एकीकडे दुसरीकडे शेतीची म्हणजे जी शेतजमीन आहे ती अल्प होत चाललेली आहे, दुसरीकडे शेतीतलं उत्पन्न वाढते त्याला भाव मिळत नाहीये. मग आजच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्याला नेमकं काय मिळालंय? एक्झॅक्टली तेच म्हणतोय ना. म्हणजे कसं आहे माहिती ना, आता हा क्रिकेटचा सीझन चालू आहे. म्हणजे जेवढं तुम्ही लॉंग टर्म पिचवर असता तेवढे तुम्ही सस्टेनेबल होता असं एक जनरली असतं. पुजारा किंवा ज्याला आपण राहुल द्रविड म्हणतो वॉल ऑफ द क्रिकेट, तसं इथे कसं आहे ना, बीजेपीने इतकं पिक्चर रंगवलंय ना की बस लॉंग टर्म. म्हणजे आता ते वारंवार मोदी साहेब सांगत काय होते, निश्चलीकरणाचं तुम्हाला शॉर्ट मध्ये पेन्स येतील पण लॉंग टर्म मध्ये गेन्स मिळेल. आजचा जो सगळा जो प्रकार आहे ना, मुनगंटीवार साहेबांनी म्हणजे मेन आता डिमांड काय आहे त्याच्यावर आपण नंतर बोलू शकतो. शेतकऱ्यांना जे खरोखरच जो काय तू म्हणतोस तो 7-12 कोरा होणार की नाही, क्रॉप लोन जे आहे ते वे होणार की नाही, त्याच्यावर नुसतीच घोषणा काय, आम्ही प्राईम मिनिस्टरकडे जाऊ,
सेंटरकडे जाऊन काल जे करून आले, पण सांगितलं काय, जेव्हा केंद्र देशासाठी योजना करेल तेव्हा आम्ही राज्याची. अहो त्यांनी विचारत नाही ना तुम्हाला आधी, अजून त्यांना निर्णय घ्यायचा आहे. त्याच्या आधी कर्नाटकाने ऑलरेडी एक प्रपोजल दिलाय, आपण ते तरी काही द्यायला पाहिजे होतं. कर्नाटकाने म्हणजे आपली आणि महाराष्ट्राची कर्नाटक खरं तर बेसिकली इव्हन क्रॉप लोन्स मध्ये तुलना होऊ शकत नाही, पण ती द्यायला आता गरजेची वाटते, कारण त्यांनी ऑलरेडी प्रपोजल दिलं केंद्राला. त्यांनी असं सांगितलं की ज्या म्हणून आमच्या राज्यामध्ये फार्मर्सनी कॉपरेटिव्ह आणि कमर्शियल बँक्स यांच्याकडनं जे लोन घेतलेलं आहे त्याच्यातलं कॉपरेटिव्ह सेक्टरचे लोन आहे त्याची पूर्ण जबाबदारी किंवा मुक्ती करण्याची जबाबदारी आम्ही घेतो. कमर्शियल बँकेची त्यांनी घ्यावी, निदान इथे तरी घ्यावं. इथे आपण केलं नाही. करेक्ट, इथे 60 आणि 40% असं आपलं प्रमाण आहे. 60% कॉपरेटिव्ह आहे, 40% पीएसयू बँक आहे. निदान तेवढं तरी बोलायची होती. यांनी म्हणजे हे सांगतात कसं पायाभूत सुविधा, 5 वर्ष लागतील त्याला, तोपर्यंत आता जसं तुम्हाला राहायला पाहिजे म्हणजे एक्झॅक्टली राजेंद्र मुद्दा असा की शेतकरी तोपर्यंत राहील का? ज्या पद्धतीच्या योजना सरकार आणू पाहते, लॉंग टर्मच्या योजना आहेत, लॉंग टर्म मध्ये शेतकऱ्याला फायदा होईल, पण त्या लॉंग टर्म मध्ये म्हणजे इन द लॉंग टर्म वी ऑल आर डेड ऍक्च्युअली असं म्हणून ठेवलंय केन्सनी. लॉंग टर्म मध्ये शेतकरी टिकणं अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट अर्थसंकल्पामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं. म्हणजे दुप्पट कसं होणार? आता जे आमदार साहेब म्हणाले की सिंचनामध्ये आपण यासाठी पैसे गुंतवणूक करतो की पीक चांगलं येईल. चांगल्या आलेल्या पिकाला पुन्हा दर तर भेटला पाहिजे. जर दर चांगला भेटला नाही तर पीक चांगल्याचा फायदा काय? जसं आपण यावर्षी पाहिलं. दुसरा उदाहरणार्थ कर्नाटक सरकारने तुरीच्या खरेदीसाठी 5,500 रुपये दर ठेवलेला आहे आणि हमी भाव आहे 5,050 रुपये. वरचे 450 रुपये हे कर्नाटक सरकार आपल्या खिशातून देत आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र 5,050 रुपयाने तूर खरेदी चालू आहे. कर्नाटक सरकार 450 रुपये स्वतःच्या खिशातून शेतकऱ्याला देत आहे. महाराष्ट्रामध्ये तसं काही सुरू नाही. महाराष्ट्र सरकार सांगतंय की 1,500 कोटी रुपयाची तूर खरेदी करणार. हे फसत आहे. 1,500 कोटी रुपयाची जी तूर खरेदी होणार आहे ती केंद्र सरकार करणार आहे आणि त्यामध्ये फक्त राज्य सरकारचा वाटा हा 100 कोटीचा असणार आहे. बरोबर. तर जो पिकवलेला माल असेल त्याला दर मिळेल अशी या अर्थसंकल्पामध्ये एकही अशी तरतूद नाही की ज्यामुळे जर ह्या वर्षी म्हणजे 2017 मध्ये जर सरप्लस प्रोडक्शन झालं तर त्याला दर मिळेल अशी एकही तरतूद नाही. एकही तरतूद नाही. नक्कीच महत्वाचा मुद्दा खरं तर मांडलेला आहे की तुम्ही ज्या पद्धतीचं सांगताय की आम्ही उत्पादन दुप्पट होईल, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल, पण तशा पद्धतीच्या तुम्ही सोयी सुविधा आणि तशा पद्धतीच्या काही योजना आणलेल्या दिसत नाहीत. आणि हाच कळीचा मुद्दा आहे की शेतकऱ्याच्या जीवाला फास लागलेला आहे. 2014 पासूनची जर आकडेवारी बघितली तर आतापर्यंत जवळपास 42% आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या गेल्या 2 वर्षातल्या 3,030 लोकांनी, शेतकऱ्यांनी आपला जीव संपवलेला आहे. आपल्यासाठी ही अतिशय शर्मेची बाब आहे. ज्या महाराजांचा आशीर्वाद घेऊन सरकार आलंय त्याच्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये काही केलेलं आहे का याचं विवेचन आपण करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, पुढे जाऊन आता पाहत राहा. मुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला का हा आपला विषय आहे. सरोज काशीकर आहेत आपल्यासोबत. सरोज ताई, इतकं काय अवघड आहे सरकारला कर्जमाफी करणं? इतका का वेळ लागतो? प्रत्येक वेळेला शेतकऱ्याला देताना इतका वेळ का लागतो? उद्योगपतींना देताना तर इतका वेळ लागत नाही? मला हेच कळत नाही. 7वं वेतन आयोग लागू करताना यांचं बजेट फेल होत नाही, उद्योगपत्यांचे कर्ज वेव करताना यांचं बजेट फेल होत नाही, मग शेतकऱ्यांना कर्जमुक्त करताना यांना बजेटची काय येऊन पडते? आणि शेतकरी जोपर्यंत कर्जमुक्त होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबूच शकत नाही. जर महाराष्ट्र सरकारला आपला कलंक धुवून काढून टाकायचा असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं आणि त्याचा 7/12 कोरा करणं आवश्यक आहे. जर त्यांनी आता सांगितलं की 70% लोक नियमित कर्ज भरतात, तर याच्यावरून शासनाला जाग यायला पाहिजे की जो शेतकरी कर्ज देऊ शकतो तो शेतकरी कर्ज फेड करतोच, पण जो देऊच शकत नाही तो शेवटी आत्महत्या करतो. अशा किती शेतकऱ्यांना हे आत्महत्येला भाग पाडणार आहे? या वर्षी तुरीचं पीक बंपर आलं, मात्र या शासनाने बाहेरच्या देशातून तूर आयात करून तुरीचे भाव पाडले आणि हे पाप खरं तर या सरकारचं आहे. आणि हे पाप निस्तरण्यासाठी या सरकारने शेतकऱ्याला कर्ज मुक्त करणं गरजेचं आहे. नक्कीच सरोज, मी हाच मुद्दा घेऊन येतो. तुम्ही धोरण सरकार विरोधी, तुम्ही धोरण शेतकरी विरोधी बनवता आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू म्हणता. हे कसं काय होणार बोंडे साहेब? मी येतो सरोजताई तुमच्याकडे. नाराज आहे. निश्चितच सरोजताई म्हणतात यामध्ये तथ्य आहे. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः 31 लाख शेतकऱ्यांचं 30,500 कोटी रुपयाचं कर्ज थकीत आहे
आणि या शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत नाही, पण ते कधी देणार कधी कोणाचंही तुम्ही? दुमत नाही. दुमत परंतु कोणाचंच नाही. आणि त्यांच्या सोबतच जे 70% शेतकरी आहे, कारण टोटल 136 लक्ष खातेदार आहेत, 31 लाख सोडले तर बाकीचे जे आहेत त्या लोकांना सुद्धा, नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांना सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे असं माझं मत आहे. त्याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेतकरी सक्षम झाला पाहिजे, म्हणून सक्षम करण्याच्या उपाययोजना करून तुम्ही बोंडे साहेब तुम्ही खूप उपाययोजना चांगलं करून- तुम्ही खरं बोंडे साहेब तुम्ही आहे ना, तुम्ही खूप चांगलं डिफेंड करू शकता, कारण आणि तुम्ही तीच 31 गोष्ट पुन्हा पुन्हा 31 व्यवस्थितपणे लाख- वेगवेगळ्या शब्दांमध्ये सांगताय नाही, मगापासून. 31 लाख नाही त्याचं कारण असं तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला विचारलं की तुमची सगळी माझा बोंडे साहेबांना प्रश्न आहे. हा बोला सरोजताई, 31 लाख एक सेकंड. हा बोला सरोजताई. माझा बोंडे साहेबांना प्रश्न आहे की शेतकरी मेल्यावर त्याला तुम्ही सक्षम करणार का? बोंडे साहेब, त्या मग 31 लाख यमराजाकडे जाऊन शेतकऱ्यांना त्याचे प्राण परत आणणार आहात का तुम्ही? सरोज एवढी ताईंना क्षमता माहित आहे, तुमच्या सरकारमध्ये आहे का? सरोज ताईंना माहित आहे की या 31 लाख शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं नाही आहे. पुनर्गठनाच्या माध्यमातून यांना कर्ज देणं सुरू आहे आणि त्यामुळं बँकिंग प्रणालीमध्ये हे शेतकरी टिकून ठेवण्याची जबाबदारी ही निश्चितपणे सरकारची आहे आणि ती टिकून राहणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आणि तुम्ही यावेळेला- सरकार, तुम्ही शेतकरी विरोधी धोरणं कधी बदलणार आहात? तुम्ही म्हणजे तेच सांगतो ना. एकीकडे तुम्ही आयात करता तूर आणि दुसरीकडे असलेली तूर विकत घेत नाही, तेच असं तुम्हाला कसं काय? सांगतो, आपल्याला मीडियापासनं तर सगळ्यांना ही धोरणं बदलावी लागणार आहे. मागच्या वेळेला 165 रुपये किलो डाळ झाली. डाळ झाल्याबरोबर तुमच्या टीव्हीवर दाखवण्यात आलं की लोकांच्या तोंडालाही डाळ मिळणार नाही का? मला सांगा, आज 65 रुपये किलो डाळ आहे, तर तुरीचे भाव बरोबर 40 रुपयावर येतात. मला कमाल वाटते तुरीचे बोंडे भाव साहेब, 40 रुपयावर येतात. तुम्ही आणि म्हणून- टीव्ही वाल्यांकडे बघून धोरणं ठरवता का? आणि म्हणून मागच्या वेळेला विरोधी पक्ष नेत्यांनी 165 बोंडे साहेब, रुपये बोंडे किलो साहेब, डाळ बोंडे झाल्याबरोबर साहेब, हेच का अच्छे दिन? नाही, 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 अरे बोंडे साहेब, शेतकऱ्यांना बोंडे साहेब. एखाद्या वेळेला जर भाव मिळत असेल, बोंडे साहेब, एखाद्या वेळेला कांद्याचे बोंडे भाव साहेब, वाढले तुम्ही तर सत्ताधारी सगळं आहात, तुम्ही सगळं विरोधकांची- मीडियावर येऊन जातं. तुम्ही जे जयंत आणि पाटील म्हणून साहेबांनी- शेतकऱ्याला बोंडे एखाद्या साहेब, वेळेला जर चांगले भाव बोंडे साहेब, मिळत असेल थांबा. अभिजित, तर तुम्ही म्हणायला पाहिजे की लोकांनी वाटलंच तर डाळ ती खाल्ली नाही, ठीक आहे. मिसळाचं वरण खाल्लं तर चालते, पण आम्ही महाग खायला ठीक आहे, तयार ठीक आहे. आहोत ठीक आहे, ठीक शेतकऱ्यांच्या आहे, भल्यासाठी, ठीक आहे, असं ठीक केव्हा म्हणणार आपण? नाही ठीक आहे बोंडे साहेब, तुम्ही अतिशय चांगलं, म्हणजे तुम्ही खूप चांगल्या रन करताय, हरकत नाहीये. मी येतो सरोज तुमच्याकडे येतो, पण मुद्दा असा आहे की तुम्ही टीव्ही पाहून जर डाळ आयात केली तर टीव्हीची बातमी पाहून यांनी शेतकरी कर्जमुक्त का केला नाही? का केला नाही? टीव्हीच्या बातमीवरून डाळ आयात करून शेतकऱ्यांच्या छातीवर आणून तुरीचे भाव पाडले, मग शेतकरी कर्जमुक्त का केला नाही? सर्वोच्चताई, आपण सगळेजण शेतकरी आहो, ही समाजाची मानसिकता बदलवणं सुद्धा आवश्यक आहे. कारण जेव्हा कन्झ्युमर ओरिएंटेड सगळं आहे, म्हणून माझी सातत्यानं शासनाला मागणी ही आहे की जर तुम्ही शेतमालाचे भाव वाढवत नसाल तर आमचं जे भांडवल लागतं त्यामध्ये कमी करा. मनरेगामध्ये मजुरी द्या. आमचं वीज बिल त्यांनी कमीच केलेलं आहे आणि बाकीचा जो उत्पादन खर्च असतो तो डायरेक्ट बेनिफिट टू द फार्मर, म्हणजे ठिबक सिंचन असेल त्याच्यामध्ये सबसिडी डायरेक्ट फार्मरला द्या. आणि आज या सरकारने सूक्ष्म सिंचनासाठी सुद्धा पैसे राखून ठेवलेले ठीक आहे, आहे. ठीक आहे. बोंडे साहेब, आणि मुद्दा साहेब, बोंडे साहेब, म्हणून- मला 2 मिनिटं द्या, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याला पॉईंट जास्त घ्यायचे. तुम्ही असं आहे ना, तुम्ही जे जयंत पाटील साहेबांनी बोलायला पाहिजे ते पण तुम्हीच बोलताय, जे तुम्ही बोलायला पाहिजे ते पण तुम्हीच बोलताय. जयंत पाटील साहेब, मुद्दा असा आहे की सत्ताधारी हे सुद्धा विरोधकांची भाषा पण बोलतात आणि सत्ताधाऱ्यांची भाषा पण बोलतात. हे नेमकं काय गोड बंगाल आहे? याच्याने कसा होणार शेतकरी कर्जमुक्त? असं आहे की या सरकारचं शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे. यांचं सरकार आहे. जलसिंचनाचे फार मोठे घोटाळ्याचे आरोप यांनी केले. माझ्याकडं कालचं महाराष्ट्र आर्थिक पाहणीचं पुस्तक आहे. याच्यात यांना साधी आकडेवारी देता आली नाही की पिकाखाली एकूण क्षेत्र दर म्हणजे स्थूल सिंचित क्षेत्राची पिकाखालील स्थूल क्षेत्राची टक्केवारी वगैरे उपलब्ध नाही नॉट अवेलेबल अशा स्वरूपाचे तक्ते ह्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीत काल दिलेले आहेत. याचा अर्थ असा की या सरकारला गांभीर्य नाहीये. मी मागच्या वर्षी सांगितलं, त्याच्या आदल्या वर्षी सांगितलं की विदर्भातला मराठवाड्यातला जलसिंचनाचा बॅकलॉग काढण्यासाठी या सरकारने पुरेशी तरतूद केली नाही. मगाशी मी हाच विषय मांडला. शेतकऱ्यांच्या योजनासाठी जे पैसे धरलेले आहेत त्याही व्यवस्थितपणाने यावर्षी यांनी खर्च केलेले नाहीत. नवं बजेट आज जे मांडलं त्यात तर फारसं शेतकऱ्यांना काही दिलेलंच नाहीये. नुसत्याच घोषणा ज्या आहेत त्या घोषणांमध्ये ठोस अशी तरतूद फारशी कुठं केलेलं नक्कीच, मी नक्कीच. जयंत पाटील साहेब, म्हणूनच मी तुम्ही अर्थमंत्री राहिला, तुम्ही सरोजताई म्हणतात ती मला वाटतं भीती खरी आहे की बोला जयंत पाटील साहेब, बोला.
त्यामुळं आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकारने यावेळी शेतकऱ्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलंय. जेव्हा 9,000 आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या, यावर्षी 16 साली 3,050 पेक्षा जास्त आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या. आमची साधी मागणी होती की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी कर्ज माफी करण्याचं काहीतरी पाऊल टाका. ठीक आहे. आज ते तर पडलेलंच नाही, पण त्याचबरोबर आम्हाला असं वाटलं की यांना हे देता येत नाही तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा 7वा पे कमिशन तरी त्यांनी दिलं असेल. पण 7व्या पे कमिशनची जबाबदारी पण या अर्थसंकल्पात त्यांनी घेतलेली नाही. त्यामुळं यावर्षी मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये 7व्या पे कमिशनची तरतूद करायला पाहिजे, यावर्षी केलेली नाही. म्हणजे निवडणुका आधी आल्यावर एक 6 महिने 8 महिने जसं मनोहर जोशींनी केलं तसं हे सरकार करेल. 7वा पे कमिशन आम्ही स्वीकारलंय सांगेल आणि सगळा बोजा नव्या येणाऱ्या सरकारवर टाकायचा प्रयत्न करेल. त्यामुळं जबाबदारीतनं लांब पडणारं सरकार म्हणून मला असं वाटतंय की या सरकारने आज जो महसुली तुटीचा अर्थसंकल्प मांडलाय तो त्यांना दुरुस्त करता आला असता. राज्य सरकारची महसुली ठीक आहे, तूट ही ठीक आहे. 4,611 कोटी दाखवत आहेत, पण माझ्या माहितीप्रमाणे ही तूट 11 ते 13,000 कोटी रुपयाच्या ठीक आहे, दरम्यान ठीक जाऊ आहे. जयंत पाटील साहेब, तुम्ही सगळ्यात जास्त वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे, म्हणून मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं खरंच इतकं अवघड आहे का या क्षणासाठी, आणि कशी दिली जाऊ शकते? असं आहे की महाराष्ट्रातला सगळ्यात ज्वलंत प्रश्न सर्वस्ताई म्हणतात मागासपासून तो हाच आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अवस्था चांगली झाली पाहिजे. हे सरकार काय सांगतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार का, तर ह्या वर्षी सांगितलेलं आहे की आम्ही 2021 पर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार. ते कसं करणार, काय करणार, काही भाषणात सांगायचं दुप्पट करणार. अरे कष्ट करणारा शेतात राबणारा जो माणूस आहे तो आज आत्महत्या करायला लागलाय, त्याचं काय? सरोजताईंचा प्रश्न योग्य आहे की त्या शेतकऱ्याला, शेतमजुराला ग्रामीण इकॉनॉमी ही फार महत्वाची असते. फक्त मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर ह्याच्या पलीकडे महाराष्ट्र आहे आणि ग्रामीण इकॉनॉमीला आधारभूत किमती वाढवणं, जास्त पैसे ग्रामीण भागात देणं, तिथल्या इकॉनॉमीला बूस्ट देणं, ही अर्थशास्त्रातले साधे नियम देखील जर सरकार पाळणार नसेल आणि फक्त मुंबईपासून अहमदाबादला जाणाऱ्या 1 लाख कोटीच्या बुलेट ट्रेनमध्ये 25,000 कोटी रुपये देतो असं आश्वासन देणं किंवा मुंबईतल्या काही रस्त्यांना काही आश्वासनं देणं, याच्या पलीकडे सरकार जात नाही. आणि सगळं जे भाषण आहे हे सगळं डेकोरेशन केलेलं भाषण आहे, पण मागच्या वर्षीचं भाषण पूर्ण झालेलं नाही. सुधीर मुनगंटीवारांना माझी विनंती आहे की मागच्या वर्षीचं बजेट किती पूर्ण झालं याची माहिती कदाचित मंगळवारी सकाळी जरी सांगितलं तरी बरं होईल. नक्कीच नक्कीच. मुद्दा असा आहे जोग साहेब की आता या क्षणाला मध्यम वर्गाच्या पलीकडे जाऊन सरकार बघायला तयार नाहीये, त्याच्यामुळे हा प्रश्न आहे. मला असं वाटतं अजूनही त्या मानसिकतेतनं आलेलंच नाहीये. काय झालंय, मध्यम वर्गाकडे बघून, म्हणजे जसं आता डॉक्टर बोंड्याने उल्लेखच केला ना की ग्राहकाला जो कांद्याचे भाव वाढले, तुरीचे भाव वाढले की लगेच यांच्याही सरकारमध्ये अस्वस्थता येते. पण मुळात जो शेतकरी आहे म्हणजे त्याच्यात काय, म्हणजे आता जसं अभिजित तू बोललास ना तसं, म्हणजे एक म्हणजे 1 फीट म्हणजे काय 1 रूल डज नॉट फिट ऑल, ही एक जनरल इकॉनॉमिक्समध्ये म्हणतात. म्हणजे सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं हे आता सरकारला शक्य नाही. लेट्स म्हणजे आपण जी आता रियालिटी आहे त्यामुळे बघूया. 2 गोष्टी सांगतो, नंतर तू परत वाढव. इंटरेस्टिंगली काय माहितीये ना, आता राज्याचा जो एकूणच जो कारभार आहे, आत्ताची असणारी आर्थिक परिस्थिती आहे आणि 30,500 कोटी रुपयाचं द्यायचं झालं तर एका बाजूला जीएसटी येत आहे, एका बाजूला आपली रेव्हेन्यू डेफिसिट 4,511 कोटी आहे आणि ती वाढणारच आहे. अशा वेळेला 30,500 कोटी रुपयाचं बर्डन हे सरकार घेऊ शकत नाही. त्यामुळे सरसकट देणं येतं शक्य नाही. पण आता असं अपेक्षित होतं की ह्या 30,500 कोटी पैकी जर का इंटरेस्ट सबवेन्शन जसं कॉर्पोरेशनला दिलेलं होतं त्याच्यातला काही भाग जर का सूट दिली असती किंवा मोरॅटोरियम आणखीन वाढून दिलं असतं तर काहीतरी शक्य होतं. आणि तिसरा महत्वाचा मला अजूनही इथे असं वाटतं की म्हणजे काल अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या, ठीक आहे त्याच्याबद्दल अपोजिशननी ते ब्रीच वगैरे केलं, मला म्हणजे त्याच्यात खरं तर तथ्यच वाटत नाहीये. ऍज अ बँकर शी हॅज गॉट एव्हरी राईट. त्यांनी जे म्हटलं ते अत्यंत महत्वाचं आहे की ह्याच्यामुळे खरोखरच क्रेडिट डिसिप्लिन हा कुठेतरी धक्का लागतोय का, ह्याच्यावरही चर्चा व्हायला पाहिजे ना. म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांनी जे केलेलं काम आहे त्याचा कुठेतरी, आणि आता जे काही संकट आहे त्याला सामोरं जाण्यासाठी सरकारने येणं अपेक्षित आहे. पण म्हणून काय, आणि मुळात आणखीन एक इश्यू आहे ना की ह्या आत्महत्या घडत असताना मग सरकार केवळ लॉंग टर्मच बोलणं घेणार आहेत का, त्यासाठी शॉर्ट टर्म जर शेतकऱ्याला वाचत असेल तर काहीतरी करायला पाहिजे. राजेंद्र, मुद्दा असा आहे की आता या क्षणाला काय केलं जाऊ शकतं? शेवटची 30 सेकंद.
आता या क्षणाला शेतकऱ्यांना हमी भाव कसा मिळेल हे पाहता येईल आणि कर्जमाफीकडे पुन्हा जायचं म्हणलं तर या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची काही तरतूद करण्यात आली नाही. कर्जमाफी काही 1 किंवा 2 कोटीची नसणार आहे, ती काही हजार कोटीची असणार आहे. त्यामुळे ती पुरवणी मागण्या थ्रू करता येणार नाही. राज्य सरकारला असं वाटतं की केंद्र सरकार काहीतरी मदत करेल. मला इथे एक नमूद करायचं, 2 दिवसापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी लोकसभेमध्ये सांगितलं जर राज्य सरकार वेगवेगळ्या राज्यातली सरकारे जर कर्जमाफी करणार असेल तर ते गोष्ट स्वागतार्ह आहे, आम्ही त्यांना मदत करू, आम्ही त्यांना थोड्या स्वल्पामध्ये मदत करू, मात्र त्यांना काही त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करायचं नाही. कारण की ऑलरेडी केंद्र सरकारने फिस्कल डिफिसिट कमी करण्यासाठीचं टार्गेट सेट केलेलं आहे. बँकांमध्ये एनपीए वाढत चाललेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचे हात एका पद्धतीने बांधले गेलेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार मदत करायला तयार नाही. आणि लोकसभेमध्ये राधामोहन सिंग स्वतः हे सांगतायत की आम्ही हा जे युपी मध्ये आश्वासन दिलं होतं ते बीजेपीनं दिलं होतं, केंद्र सरकारने दिलं नव्हतं, राष्ट्रीय एका राज्यामध्ये दिलं होतं. आणि आता महाराष्ट्र सरकारला असं वाटतं की केंद्र सरकार काहीतरी करेल. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये कुठेही नमूद नाही की एवढ्या 1000 कोटीची आम्ही तरतूद केलेली आहे किंवा अलोकेट करणार आहोत. ते अलोकेशनच नसेल तर अचानक ते येणार कुठून? बोंडे साहेब, मुद्दा असा आहे की तुमच्या पण सरकारचं असं नाही ना की पक्षाचं मत आहे की दिली पाहिजे कर्जमुक्ती, त्याच्याबद्दल सगळे सहमत आहेत, आणि सरकारचं मत आहे की कशी द्यायची याचा विचार नाहीये. निश्चितच तुम्हाला माहित आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की कर्जमाफी करण्यासाठी मी अनुकूल आहे. परंतु तुम्हाला आठवत असेल तर 2007-2008 मधली कर्जमाफी राज्य सरकारने केलेली नव्हती, ही केंद्राने केलेली होती. पण आता केंद्र सरकार काय सांगते बघितलं ना तुम्ही. कमर्शियल बँक आणि डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, विशेषतः कमर्शियल बँकची कर्जमाफी जर करायची असेल तर ही केंद्र सरकारच्याच परवानगीने होऊ शकते. आणि त्यामुळं केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा हिस्सा या दोन्ही गोष्टींमधून कर्जमाफी निश्चितपणे होऊ शकते, शेतकऱ्यांची मुक्तता होऊ शकते आणि शासन त्या पद्धतीनं निश्चितपणे वाटचाल करेल. ठीक आहे, पण कधी हा विश्वास माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये दिलेला आहे, आपणा सर्वांना माहित आहे. आणि त्यासोबतच शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या ज्या लॉंग टर्म योजना सातत्यानं सुरू ठेवणं सुद्धा त्यासाठी. सरोजताई, केंद्रात यांचंच सरकार आहे आणि राज्यातही यांचंच सरकार आहे. बरोबर. शेतकरी मरत आहे, मग त्याला कर्जमुक्त करण्याची जबाबदारी यांच्या सरकारची आहे. जर शेतकऱ्यांना पत नाही राहिली, त्याच्यामुळे त्याला कुठंच बाजारात कर्ज मिळत नाही. बँकेत पुनर्गठन हे सांगतात, पुनर्गठनासाठी एक महिना शेतकरी बँकेत चक्र लावतो, त्याला कर्ज मिळत नाही. बोंडे साहेब, तुम्हाला आणि मला दोघांनाही चांगल्या प्रकारे माहिती आहे, कारण आपण सगळ्यांनी ह्या फेस केलेलं आहे हे सगळं प्रकरण. तर या शेतकऱ्याला एकदा संपूर्ण कर्जमुक्त करा आणि या शेतकऱ्याची पत मार्केटमध्ये तयार करा. शेतीच्या विरोधी कायदे बंद करा. जीवनावश्यक वस्तूचा कायदा तपासून पहा, तो फक्त शेतीमालासाठीच का लागू झाला याचा अभ्यास करा. छोट्या क्षेत्रफळाच्या जमिनी या शेतीसाठी व्हायबल नाही. हे क्षेत्रफळ कसं चांगलं होईल आणि याच्यात कशा प्रकारची सुधारणा होईल, आणि शेवटी पुढे पाठ मागे सपाट न करता मागचं केलेले सिंचन प्रकल्प कुठपर्यंत पूर्ण झाले, एवढ्या पैशात किती वर्षात किती पूर्ण होणार आहे. जसा प्रश्न शेतकऱ्यांना तुम्ही विचारता की शेतकरी कर्ज देत नाही, त्यांनी कर्ज दिलं पाहिजे. अरुंधती भट्टाचार्य म्हणतात की त्यांचं बजेट बिघडतंय. सगळ्यांचं बजेट बिघडते, फक्त शेतकऱ्याचं बजेट बिघडत नाही. तो बिचारा आत्महत्या करतो. पण लक्षात ठेवा, त्याच्या मताच्या बजेटवरच तुमचं राजकारण टिकून आहे. त्याच्यामुळे कर्जमुक्तीचा विचार केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने करण्याची आवश्यकता आहे. नक्कीच सरोजताईंनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला. सरोजताई, वेळेच्या बंधनामुळे राजेंद्र, मला तुझ्याकडे यायला खरं तर आवडलं असतं, पण वेळेच्या बंधनामुळे ते शक्य नाहीये. बोंडे साहेब, तुम्ही डॉक्टर आहात, पण तुम्ही वकील चांगले होऊ शकला असतात, कारण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ते सांगण्याचा प्रयत्न केलात, पण ते काही शक्य झालेलं नाहीये. सरोजताईंसारख्या अतिशय अभ्यासू लोकांची, सरोजताईंनी तर सरोजताईंनी जे सांगितलं त्यांच्यासारख्या अभ्यासकांची मदत घेऊन शेतकऱ्यांचा सातबारा कसा कोरा करता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. शेवटी शेतकरी आपला पोशिंदा आहे. कबीरानं म्हटलं होतं की मेरी हस्ती बहुत छोटी, मेरा रुतबा कुछ भी नहीं, लेकिन डूबते के लिए सदा तिनका हुआ हूं मैं. तर तो तिनका आपला शेतकरी आहे, त्याच्याशिवाय सगळं आपलं आयुष्य पुढे जाणार नाहीये, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.